आम्ही उतरू असा देखील इशारा हा विद्यार्थ्यांकडनं दिला जातोय। त्यामुळे सत्ताधाऱ्यांना आता नक्कीच या विद्यार्थ्यांचा धाक हा कायमच पाहायला मिळेल। अगदी सूरज असेच सोबत रहा। पुन्हा एकदा जाऊयात मिकी घई यांच्याकडून काही अपडेट जाणून घेऊयात। मिकी, सध्या आपण बघतोय की रोहित पवार पोहोचले, संदीप देशपांडे आपल्या सोबत होते, आणखी कोणकोणते नेते याला सपोर्ट करण्यासाठी पोहोचताना दिसतायत आणि कसा असणार आहे एकूणच हा जल्लोष इथून पुढचा? अर्थात जर आपण बघितलं तर काही वेळातच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या ठिकाणी पोहोचणार आहेत आणि त्यासाठी या देसाई चौकामध्ये या ट्रॉलीवर हे मोठं बॅनर या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे, स्टेज तयार करण्यात आलेलं आहे आणि जर आपण बघितलं तर देशातील तमाम विद्यार्थ्यांना अभिनंदन करण्यासाठी जो यश त्यांनी या आंदोलनाच्या मार्फत मिळवलेला आहे त्यांना शुभेच्छा देणारं असं हा बॅनर, पोलीस बंदोबस्त आपण बघतोय आणि पलीकडच्या बाजूला जर आपण बघितलं तर बॅरिगेड्स आहेत आणि पलीकडं मोठ्या प्रमाणात युथ या ठिकाणी जेनझीज जमायला सुरुवात झालेली आहे। हातामध्ये तिरंगा घेऊन एक चेहऱ्यावर वेगळा आनंद, जल्लोष घेऊन या ठिकाणी ते आलेले आहेत। फक्त मुंबई शहरातून नाही तर आजूबाजूच्या परिसरातून, ग्रामीण भागातून, वेगवेगळ्या शहरातून हे सगळे युथ जेनझीज या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि हातामध्ये जर त्यांच्या पोस्टर्स बघितले तर एक वेगळे अर्थात वेगळे मजकूर त्यांनी स्वतः तयार केलेले हे पोस्टर्स या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आणि वेगवेगळे लोक त्यांना त्यांच्या घरचे देखील या ठिकाणी सपोर्ट करतायत आणि अशा पद्धतीने सगळे लोक या ठिकाणी पोहोचताना दिसत आहेत आणि वेगवेगळे नेते देखील या ठिकाणी येत आहेत। आता जर आपण बघितलं तर मोठ्या संख्येने हे सगळे जेनझीज आणि हे सगळे युवक या ठिकाणी पोहोचत आहेत आणि काही वेळातच राज ठाकरे त्यांच्या निवासस्थानाहून बाहेर निघणार आहेत। ही गर्दी अर्थात राज ठाकरेच्या घराबाहेर सुद्धा पाहायला मिळते। पोलीस सगळ्यांना विनंती करतायत, पोलिसांची गर्दी देखील इथं आपण बघू शकतो, बॅरिगेड्स लावलेले आहेत आणि राज ठाकरे काही वेळातच त्यांच्या घरातून बाहेर निघणार आहे। अर्थात मी तुम्हाला दाखवतो, जर आपण बघितलं तर राज ठाकरेंच्या घराच्या बाहेर हे सगळे तिरंगा घेऊन अशा पद्धतीने त्यांना देखील खाली बोलवण्याचा प्रयत्न करतायत, आमच्या सोबत या आनंदात सहभागी व्हा असं त्यांचं या सगळ्या जेनझीजचं म्हणणं आहे, मागणी आहे त्यांची आणि त्यामुळे राज ठाकरेंच्या घराबाहेर देखील आपण बघतोय हे सगळे युवक जे वेगवेगळ्या शहरातून, वेगवेगळ्या भागातून इथं पोहोचतायत। राज ठाकरेंना, अमित ठाकरेंना देखील ते या ठिकाणी हाक मारतायत की लवकर या। आनंद आहे ज्या पद्धतीने जंतर मंतर या मैदानावर तो आंदोलन झालं युवकांचं, जेनझीचं आणि एक मोठं यश त्यांना या ठिकाणी मिळालं आणि त्यानंतर आपण बघतोय आज मुंबईमध्ये दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येत त्यांचं अभिनंदन करतायत, त्यांच्यासोबत जल्लोष साजरा करण्यासाठी बाहेर येत आहेत। तर अशा पद्धतीने त्यांच्या या हाकेला प्रतिसाद देत हे सगळे युवक अशा पद्धतीने घरी रस्त्यावर उतरलेले आहेत, सकाळपासून ते इथं येत आहेत आणि आपण बघतोय की अर्थात हे सगळेजण हळूहळू या ठिकाणी येताना दिसत आहेत। सर उद्धव ठाकरेंच्या हाकेला प्रतिसाद देत युवक या ठिकाणी पोहोचलेत।